देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये आणि राज्यात 5 टप्प्यांमध्ये निवडणुका आहेत. बारामतीमधील निवडणूक ही 3ऱ्या टप्प्यात आहे. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी असं म्हटलं तर ठीक आहे. तुम्हाला तरी पटतंय का? ते महाराष्ट्राबाहेर आहेत का? उगीचच बोलण्याचा अधिकार दिला म्हणून लोकांना पटेल असं तरी बोलावं, असं विधान अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या बाबतच्या प्रश्नादरम्यान माध्यमांशी बोलताना केलं आहे. एकनाथ खडसेंची घरवापसी होते लोकसभा निवडणूक. प्रत्येकाने काय करावं हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार असतो. मी पण एका चॅनलला बघितलं की त्यांनी सांगितलं की मी घर वापसी करतोय. राजकारणामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. काही जण घर वापसी करत असतात, काही जण एका घरातनं दुसऱ्या घरात जात असतात, काही जण वेगळी भूमिका घेत असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून दिलेला तो अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करण्याची सगळ्यांना मुभा आहे. दादा, संजय राऊत म्हणाले की मोदी विरुद्ध ठाकरे आहे की मोदी जिथं जाणं तिथं भाजप भागणार आहे. तर मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे यांची विरुद्ध तुम्हाला वाटतं का? तुम्हाला पटतं का? ही लढाई एक वेळ मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणलं असतं तर मी पटलं असतं. महाराष्ट्राच्या बाहेर ते नाहीये. आणि तुम्ही ना काही जण इतका म्हणजे त्याला असा शब्द वापरला तर कारणा लोकांच्या वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतील. परंतु उगीचच आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला म्हणून किमान लोकांना पटे असं तरी बोलावं माझ्या सहित सगळ्यांनी.